महिलांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वेचं महत्त्वाचं पाऊल। लोकलच्या सर्व 794 महिला डब्यांमध्ये इमर्जन्सी टॉक बॅक सुविधा कार्यान्वित। या सुविधेमुळे महिलांना थेट लोकलच्या कार्डशी संपर्क साधता येणार। तरुणाईला व्यसनमुक्त करण्यासाठी मुंबईमध्ये पालिकेच्या वतीने ड्रग फ्री मुंबई अभियान राबवलं जाणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते 30 जुलैला वरळीत उपक्रमाचा शुभारंभ केला जाणार। मुंबईत म्हाडाच्या घरांचं हस्तांतर करण्याच्या प्रक्रियेला वेग। 15 दिवसात हस्तांतरण होणार। यापूर्वी हस्तांतरणासाठी 23 दिवसांचा कालावधी लागत होता। मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी मल्टी मोडल बोगदे मुंबई महापालिकेकडून मेगा प्रकल्पाची तयारी। सेवा वाहिन्यांसह वाहतूक व्यवस्था बोगद्यातून नेण्याचा विचार। 6 महिन्यांमध्ये सल्लागार अहवाल सादर करणार। मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील गुरु तेग बहादूर जीटीपी नगर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार। मुंबई अर्बन ट्रान्सपोर्टेशन प्रोजेक्ट 3 अंतर्गत स्थानकाच्या अद्यावधीकरणाचं काम वेगानं सुरू। पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये एफडीएची मोठी कारवाई। 4 दिवसात 55.70 लाखांचा साठा जप्त। अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी 5 हॉटेलचे परवाने निलंबित। पुणे, सातारा आणि सांगलीतील 8 ठिकाणी छापे। पुण्याच्या राजगुरू नगरमधून आता महाकाल कावड यात्रेला प्रारंभ। यात्रेत मोठ्या संख्येने शिवभक्त सहभागी। अनेक गावांमध्ये कावड यात्रेचं उत्स्फूर्त स्वागत। पुणे महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवताना अनोखी शक्कल। संपूर्ण इमारत बांधण्याऐवजी फक्त स्लॅबच्या मधल्या भागाचं पाडकाम। लोहगाव परिसरातील कारवाईत या पद्धतीचा अवलंब। लालबागमधील गणेश गल्लीमध्ये मुंबईच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न। गुरुपौर्णिमेच्या दिवशी पार पडला मुंबईच्या राजाचा 99वा पाद्यपूजन सोहळा। उद्या विदर्भातही 6 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट। नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, अमरावती जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर मुंबईच्या उर्वरित महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी। अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला। रत्नागिरी जिल्ह्यात पुढील 3 दिवसात मुसळधार पावसाचा इशारा। 40 ते 45 किलोमीटर वेगाने किनारपट्टी भागात वारे वाहण्याची शक्यता। गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। जिल्ह्याला पुढील 24 तासांसाठी रेड अलर्ट। शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। जिल्ह्यातील 12 तालुक्यांमध्येही मुसळधार पाऊस। गोदावरी आणि दारणा नदीची पाणी पातळी सध्या नियंत्रणात। रामकुंडातील पूर ओसरू लागला। दुतोंड्या मारुती मंदिर अद्याप पाण्याखाली। प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना आणि परिसरांना खबरदारीचा इशारा देण्यात आला। विदर्भात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। चंद्रपूर जिल्ह्याच्या पावसाचा रेड अलर्ट जारी। चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। नागरिकांना सतर्कतेचा इशारा। उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगानं वाढ। यामुळे भीमा नदीपात्रात 60,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग। पंढरपुरातील चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीमध्ये लक्षणीय वाढ। भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस। गोंदियाच्या धापेवाडा आणि पुजारी टोला धरणातून पाण्याचा विसर्ग। वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी लक्षणीय वाढली आहे। कोसी खुर्द धरणाचे 9 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले। मेळघाटच्या कुशीमध्ये वसलेल्या आणि विदर्भाचं नंदनवन समजल्या जाणाऱ्या चिखलदराचं निसर्ग जे आहे ते सौंदर्य खुललेलं आहे। पावसामुळे चिखलदरामधील अनेक धबधबे प्रवाहित झाले। धबधबे जे आहेत ते पर्यटकांचं लक्ष वेधतात।